तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 75,000 रेशन कार्ड धारकांची केवायसी पूर्ण। अन्नधान्य वितरण होणार पारदर्शक। रेशन दुकानदारावर केवायसीची सुविधा उपलब्ध। नागरिकांनो दुर्लक्ष नको। पिकांच्या नुकसानीपोटी अग्रिम दिला जाईल। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। बाजारात लसणाची कांद्यावर मात। उत्पादक शेतकरी समाधानी। लसूण 350 तर कांदा 45 रुपये किलोच्या पुढे। अतिवृष्टीने शेतीचे झाले वाटोळे, पण नेत्यांना लागले आमदारकीचे डोहाळे। दुष्काळी चक्रव्यूहात बरडतोय शेतकरी। नुकसान भरपाईची करतोय मागणी। अतिवृष्टीमुळे बाजारातून पालक, शेपू, मेथी गायब। कोथिंबीरही तोऱ्यात। मंठा तालुक्यात कांदा, लसूण तडका महागला। लोकसभेतील पराभवाचा डाग पुसून टाका। ठाकरे पवार काँग्रेसचे मतदार सोबत घेण्याचा प्रयत्न करा। अमित शहांचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला। सिंचन क्षमता वाढवा। देवेंद्र फडणवीस यांचे 21 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता। ई पीक पाहणीसाठी आता 13 ऑक्टोबरची डेडलाईन। शेतकऱ्यांनी ई पीक पेरा नोंदणी करून घेण्याचे कृषी मंत्रालयाकडून आदेश जारी। शिवरायांचा पुतळा वाऱ्याने पडला सांगता। महाराष्ट्रात चाललंय काय? शरद पवार यांचा मिनते सरकारवर हल्लाबोल। राज्यातील गाळप हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार। मुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत समितीचा निर्णय जाहीर। अपक्षच ठरवणार सरकार। तगडे पक्ष उमेदवार फोडणार पक्षांना घाम। सत्ता स्थापनेतही मोठी भूमिका बजावण्याची शक्यता। भाजपसोबत काँग्रेसला मोठा धोका। 42 लाख कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकर मिळणार लाभ। प्रति हेक्टरी मिळणार 10,000 रुपये। 29 सप्टेंबरपर्यंत 1690 कोटींचे होणार वितरण। महागाईचा तडका। धान्य, खाद्यतेल महागले। केंद्र सरकारने आयात शुल्कात 20% वाढ केल्याचा परिणाम। गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले। प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत चक्रा। नियमित कर्ज भरणाऱ्यांची प्रोत्साहनपर योजना अडकून पडली। परतीच्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत। नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग जोरदार पावसाचा इशारा। कांदे, टमाटरचे दर भिडले गगनाला। पावसाचा मोठा फटका। वर्षभरापूर्वीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कांदा, बटाट्याच्या किमतीत 5% झाली वाढ। 2027 मध्ये धावणार पहिली एअर ट्रेन। दिल्लीनंतर मुंबईसह देशातील व्यस्त विमानतळावर प्रवाशांना मिळणार नवी सुविधा। सोयाबीन दरात वाढीचा ट्रेंड कायम। दर मात्र अद्यापही हमीभावाच्या खालीच। सरकारच्या हस्तक्षेपाची शेतकरी करताय मागणी। राज्यात मुसळधार पाऊस सुरूच। मुंबईची झाली तुंबई। हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। रेशन कार्ड ई-केवायसी करणे आता बंधनकारक। 31 ऑगस्टपर्यंत मुदत। 1 नोव्हेंबर पासून धान्य मिळणे होणार बंद।